नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या मंचावर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या रोजच्या जीवनात आणि शेतीत उपयोगी पडेल अशी माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणे हेच आपल्या चॅनलचं मुख्य काम आहे. आजची माहिती एका अशा सरकारी घोषणेबद्दल आहे जी ऐकून सर्वांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल. ही बातमी आपल्या सर्वांच्या खिशातील सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्राबद्दल आहे, म्हणजेच आधार कार्डबद्दल. आधार कार्डची माहिती अगदी मोफत बरोबर करून घेण्याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच या महत्त्वाच्या माहितीत प्रवेश करूया. सुरुवातीलाच एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपले सरकारी योजनांचे मिळणारे लाभ पूर्णपणे सुरक्षित आहेत का? समजा पीएम किसान सन्मान निधीचे पैसे बँकेत येतात किंवा आपण खत आणि बियाणे अनुदानावर घेतो. जर का आधार कार्डवरील माहिती जुनी असेल किंवा नावात काही चूक असेल तर रोजचे जगणे आणि शेतीचे मिळणारे हे सगळे लाभ अचानक थांबू शकतात. हक्काचे पैसे बँकेत अडकून राहू शकतात. म्हणूनच आधार कार्ड आणि त्यावरची माहिती अगदी अचूक असणे हे शेतीच्या मशागती इतकेच महत्त्वाचे काम आहे. भाग 1. आधार कार्ड का महत्त्वाचे आहे? आता आधार कार्डची गरज पावलोपावली कशी पडते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या काळात आधार कार्ड हा फक्त कागदाचा तुकडा राहिलेला नाही. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात आधी आधार कार्ड मागितले जाते. बँकेत नवीन खाते उघडायचे असो, हक्काचे पैसे काढायचे असो, पॅन कार्ड लिंक करायचे असो, दर महिन्याला रेशन दुकानातून कुटुंबासाठी धान्य आणायचे असो किंवा आपले मतदानाचे हक्क अबाधित ठेवायचे असोत, या सर्व गोष्टी आता आधारशी एकदम घट्ट जोडल्या गेल्या आहेत. यात एक छोटीशी चूक जरी असली तरी महत्त्वाची कामे रखडतात, अनुदानाचे पैसे थांबतात आणि विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. आता साहजिकच प्रश्न पडेल की हे आधार कार्ड नक्की कोण बनवतं आणि याचे नियम कोण ठरवतं? यासाठी UIDAI म्हणजेच UIDAI नावाची एक सरकारी संस्था आहे. आता हा इंग्रजी शब्द ऐकून अजिबात घाबरू नका. आपण लगेच आपल्या गावाकडच्या भाषेत समजून घेऊया. जसे आपल्या गावात तलाठी कार्यालय असते, तिथे पूर्ण गावातील जमिनींचे 7-12 आणि 8A चे उतारे नोंदी एकदम सुरक्षित ठेवल्या जातात, बरोबर? अगदी तसेच भारत सरकारचे हे UIDAI म्हणजे एक मोठे रेकॉर्ड रूम किंवा मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय आपल्या देशातील सर्व नागरिकांची ओळख सुरक्षित ठेवते आणि आपल्याला आधार कार्ड देते. हेच कार्यालय वेळोवेळी आपले रेकॉर्ड बरोबर ठेवण्यासाठी नियम ठरवत असते. भाग 2. मोफत अपडेटची नवीन मुदत. सरकारने सर्वसामान्य माणसाची आणि विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांची अडचण बरोबर ओळखली आहे. ज्यांच्या आधार कार्डवर जुना पत्ता आहे, नावात काही स्पेलिंगची चूक आहे किंवा जन्मतारीख बदलायची आहे, पण शेतीच्या आणि रोजच्या कामाच्या गडबडीत अजिबात वेळ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ एक खूप मोठा दिलासा आहे. आतापर्यंत ही माहिती मोफत बदलण्याची जुनी शेवटची मुदत 14 जून 2026 होती, पण आता सरकारने हा निर्णय बदलला असून ही मुदत वाढवून 14 जून 2027 केली आहे. म्हणजेच सर्वांना माहिती अचूक करण्यासाठी चक्क 1 वर्षाची वाढीव सवलत दिली आहे. खरोखरच ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. 14 जून 2027 ही तारीख मनात आणि घरातल्या कॅलेंडरवर पक्की लिहून ठेवा. जसे आपण पेरणीसाठी पावसाची वाट पाहतो आणि योग्य वेळ आली की लगबगीने काम पूर्ण करतो, तशीच ही कागदपत्रांची अत्यंत महत्त्वाची पेरणी समजून घ्या. या तारखेच्या आत ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या पूर्णपणे मोफत करून घेता येतील. आपले रेकॉर्ड्स आणि मिळकत सुरक्षित करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे, हे अजिबात विसरता कामा नये. भाग 3. ऑनलाईन अपडेटचा योग्य मार्ग. कष्टाचा पैसा वाचवून अत्यंत हुशारीने ही दुरुस्ती कशी करायची हे आता समजून घेऊया. हे काम करण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे माय आधार म्हणजेच माय आधार ऑनलाईन पोर्टल. आता हे पोर्टल म्हणजे नक्की काय? तर एक प्रकारचे इंटरनेटवरचे सरकारी कार्यालय. हे सरकारी कार्यालय थेट मोबाईल फोनमध्ये उघडते आणि विशेष म्हणजे इथे काम करणे 100% मोफत आहे. दुसरीकडे आहे आधार सेवा केंद्र. याचा अर्थ असा की गावातून तालुक्याला जावे लागेल, बसचा प्रवासाचा खर्च करावा लागेल, रांगेत उभे राहावे लागेल आणि तिथे गेल्यावर दुरुस्तीसाठी पैसे मोजावे लागतील. साहजिकच घर बसल्या मोबाईलवर मोफत काम करणे अधिक सोयीचे आहे, नाही का? मग हे ऑनलाईन काम करायचे कसे? हे अत्यंत सोपे आहे. याची पहिली पायरी म्हणजे मोबाईलवर इंटरनेट चालू करून माय आधार ही वेबसाईट उघडणे. दुसरी पायरी म्हणजे जी माहिती बदलायची आहे ती तिथे भरणे आणि पॅन कार्ड किंवा रेशन कार्डचा फोटो काढून तिथे अपलोड करणे. आणि तिसरी पायरी म्हणजे आपले कष्टाचे पैसे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे. जर मोबाईलवर हे काम करणे अवघड वाटत असेल तर अजिबात चिंता करू नका. आपल्या घरातल्या तरुण मुलामुलींना ज्यांना स्मार्टफोन चांगला वापरता येतो त्यांची मदत नक्की घेता येईल. त्यांच्याकडून हे काम घरच्या घरी सहज करून घेता येते. भाग 4. महत्त्वाचा संदेश आणि समारोप. नेहमी लक्षात ठेवा,
माहिती सुरक्षितपणे आणि मोफत अपडेट करण्याची ही वाढीव संधी अजिबात गमावू नका. ही फक्त एक सरकारी प्रक्रिया नाही, तर कष्टाच्या पैशांची आणि कुटुंबाला मिळणाऱ्या सरकारी लाभांची एक मोठी सुरक्षा आहे. जसे आपण आपल्या शेताला कुंपण घालून मोकाट जनावरांपासून पिकाचे रक्षण करतो, अगदी तसेच वेळेवर आधार कार्ड बरोबर करून आपण आपल्या सर्व सरकारी लाभांचे आणि भविष्याचे रक्षण करत आहोत. ही सावधगिरीची आणि शहाणपणाची गोष्ट आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजची ही अत्यंत महत्त्वाची माहिती इथेच थांबूया. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आधार कार्डमध्ये अजून काही बदल करायचे बाकी आहेत का? नाव, पत्ता किंवा जन्मतारीख बदलायची राहिली आहे का? याबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती फक्त स्वतःपुरतीच मर्यादित ठेवू नका. गावातील इतर सर्व बांधवांना, मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. आजचा हा विषय उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच साध्या, सोप्या आणि अत्यंत गरजेच्या माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागरला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवा.